अर्थमंत्री सीतारामजी आहेत. EY कर्मचाऱ्यांच्या मृत्यूसाठी अतिरिक्त शक्ती कमतरतेला दोष दिला आहे. तुमच्या सरकारच्या रोजगार निर्मितीचा अपयश आहे. म्हणजे याच्यामध्ये काही नाही झालं तर मग दुसऱ्यावर ढकलायचं आणि मग परत त्याच्यामध्ये त्यांनीच इन्व्हॉल्व व्हायचं आणि अशा पद्धतीनं आपल्या कारभाराला दोष द्यायचं काम सर्वसामान्यांवर करायचं, त्यांच्यावर ते भांडं फोडायचं. आणि आम्ही किती चांगले ते आता गेली 10 वर्ष आपण बघतोय. त्यातला एक प्रकार आहे, पुण्यातले खड्डे दिसत नाही का, तर मी आता त्याच्यावर बी बोललो आहे. कारण याच्यावर राष्ट्रपतींनीच नाराजी व्यक्त केली. म्हणजे घरचा आहे रे त्यांचेच राष्ट्रपती त्यांच्या पक्षाला मानणारे त्यांच्या पक्षाचे आहेत. आता मानलं तर काय वावगं ठरणार नाही आणि ते देशाचे असतात. पण ज्या पद्धतीनं हे राजकारण आपण बघतो तर ते राष्ट्रपतींनीच त्यांना घरचा आहेर दिला. त्यामध्ये आज आपण बघतो की पुण्याची गुन्हेगारी, महाराष्ट्राची गुन्हेगारी, ज्याप्रमाणे कोयता गँग ज्या पद्धतीनं आज वावरतात, सर्वसामान्य माणूस नागरिक हा जीव मुठीत घेऊन वावरतोय. आज पुणे शहराच्या उपनगरामध्ये पुणे शहरामध्ये अचानक हल्ले होतात. सामान्य नागरिक रस्त्याने जातो तर त्याच्यावर वार होतात, त्याची डोकी फुटली जातात, त्याला मृत्यूला समोर जावं लागतं. आणि पोलीस खात्यामध्ये ह्याच्यामध्ये कुठली यंत्रणा ही सक्षम दिसत नाही. आणि याच्यामध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम हे सत्ताधारी मग सगळेच लोक करत असतात. निवडणुकीचा वापर करून घ्यायचा आणि नंतर त्यांनी केलेले सगळे गुन्हे हे पाठीशी घालण्याचं काम 5 वर्ष यांनी करताना आपल्याला दिसतात. अनेक गुन्हेगार यांच्या आजूबाजूला आपल्याला दिसत आहेत. आम्ही कायम याच्याबद्दल बोलतोय, पण तरी यांना जाग येत नाही. ह्यांना जाग येण्यासाठी आम्ही मोदी साहेबांनाच आता प्रश्न विचारतो की ही कोयता गँग असेल, गुन्हेगारी असेल, नावाला फक्त मोके लावायचे एकाला आणि असं दाखवायचं की आम्ही आता मोक्याची प्रक्रिया केली. पण खरे गुन्हेगार हे रस्त्यावर मोकाट फिरतात, पोलीस चौकीमध्ये जाऊन बसतात, पोलीस स्टेशनला त्यांना खुर्ची मिळते, पण सर्वसामान्य लोकांना त्याच्यामध्ये कुठेही ते त्यांना मदत होणं असं नाही. यासाठी फडणवीस साहेबांना ते प्रश्न विचारणार आहेत का? आणि जर फडणवीस साहेबांना प्रश्न विचारणार असेल तर त्यांचा राजीनामा घेणार आहेत का? हा एक आमचा प्रश्न आहे. पुणे शहरामध्ये मोदीजींनी 256 कोटी रुपये 1256 कोटी रुपये निधी मंजूर झाला, पण भ्रष्ट नाकारलेल्या मतांना त्यांना लाभ दिला गेला नाही. म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं असेल ह्या भ्रष्टाचाराचा डोंगर कसा आहे की पुणे शहराच्या आजूबाजूला रिंग रोडचे टेंडर निघले आणि ह्या रिंग रोडच्या टेंडरमध्ये 30% अभाव रिंग रोड आहेत. 30% अभाव रिंग रोड आहेत. तुम्ही जरा माझ्या थोडं लक्ष द्या, मी महत्त्वाचं बोलतो आहे की 30% रिंग रोडचे अभाव टेंडर आहेत. त्याच्यामध्ये अनेक मग जे नागरिक होते, अनेक त्यातले इंजिनियर होते, सगळ्यांनी त्याच्यावर बोलले, तुमच्या वर्तमानपत्रात छापून आलं. पण तरी ह्या सरकारने दुर्लक्ष करून 1-2% कमी करून 25-28% रिंग रोडचे टेंडर दिलेत. म्हणजे हे सगळे जे पैसे येतात हे सगळे भ्रष्टाचारी रिंग रोडच्या रिंगा, महानगरपालिका रिंगा, आता ह्या 200 कोटीच्या रिंगा, ह्या रिंगामध्ये नागरिकांचे पैसे, देशाचे पैसे खाण्याचा उद्योग यांनी केला. ह्याच्यावर पंतप्रधानांनी उत्तर महाराष्ट्राला, पुण्याला दिलं पाहिजे. PMC 32 गावं आता कालच आंदोलन झाले, तिथल्या नागरिकांनी त्याच्यावर आंदोलन केलं, गाव विकायला काढले. आणि ज्या पद्धतीनं तिथले टॅक्सेस असतील, तिथल्या पायाभूत सुविधा असतील, ह्या न मिळता कोट्यावधी रुपयाचा टॅक्स घेणार आणि तिथल्या लोकांना काही देणार नाही. त्यामुळे तिथली लोक आज आपण वर्तमानपत्रात की गाव विकायला काढले, शर्मेची बाब आहे. आणि ह्याच्यामध्ये मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करतात, पालकमंत्री काय करतात. आता पुणे शहरात तर 2-2 पालकमंत्री आहेत. मग 2-2 पालकमंत्री काय करतात ह्याचंही त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ह्याच्यामध्ये मोदी साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे. आणि हे लक्ष जर घातलं नाही तर हे गावं, हे पैसे, हे वाढणारे गुन्हे, या सगळ्या गोष्टीला त्यांना उत्तर भविष्यात द्यावं लागेल. नाहीतर मग फक्त आम्हाला सत्ताच राबवायची आणि सत्ता राबवूनच जनतेचं काय वाईट व्हायचं ते होऊ द्या. पण आम्ही एका लोकांवर भूलथापा देऊन सत्य द्यायचं आणि सत्तेत आल्यानंतर दुर्लक्ष करायचं अशी परिस्थिती आहे. पुणे शहरामध्ये 13 महिलांविरोधात 13 महिलांच्या विरोधात गुन्हे दाखल होतात आणि त्यात कुठेही त्या महिलेला न्याय मिळताना दिसत नाहीत. अनेक महिला आंदोलन करतात, विविध पक्षाच्या महिला आंदोलन करतात. याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला कोणालाही घेणं देणं नाही. कागदपत्र आपले वाढवायचं काम करायचं, पण खऱ्या अर्थाने जे गुन्हेगार आहेत त्यांना गुन्हेगारांवर वचक न ठेवता जो गुन्हा दाखल केला जातो त्यालाच पोलिसांकडून त्रास होता अशी परिस्थिती. हा एक प्रश्न आमचा आहे.
आज मुळा-मुठा नदीचा एक विषय आहे. मुळा-मुठा आणि प्रदूषण. आपण बघितलं असेल तर मुळा-मुठा नदीची अवस्था काय आपल्या हाकेच्या अंतरावर आपण हाकेच्या अंतरावर मुळा-मुठा नदी आहे. नदी सुधार योजना आहे. ह्याच्यामध्ये करोडो रुपयाची टेंडर काढली. तीच माती, तोच पाऊस आला की तोच गाळ आणि ह्याच्यामध्ये अनेक त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोकांनी नाराजी व्यक्त केली. पण तिथंही करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आज नदी सुधारण्यात दिसतोय. प्रदूषणासाठी जे जे ड्रेनेजचं पाणी येतं त्याच्यावर जे एस-टी-पी असतील ते कार्यान्वित नाही आहेत. त्याच्यामध्ये काय वाढवून आहेत ते केले नाहीत आणि आपल्या महानगरपालिकेत टेंडर आलं की आयुक्ताच्या केबिनमध्ये बसायचं, आयुक्ताच्या अँटिक चेंबरला जायचं आणि मॅनेज करायचं. त्यातनं हजारो करोडो रुपये खायचे. फडणवीस साहेबांचा, एकनाथ शिंदेंचा, अजितदादांचा फोन आणायचा आणि तिथं सगळे सेट करून हे सगळे टेंडर काढते आणि ह्या टेंडरमधला भ्रष्टाचार, प्रचंड भ्रष्टाचार करून हे जे करोडो रुपये हे नदी प्रकरणाचे कुठलीही ह्याच्यामध्ये टेंडरचे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचा. आणि आज मुळा-मुठा नदीचं आपण बघितलं तर प्रदूषणाची विक्रमी पातळी झाली. म्हणजे आज आपण जिथं राहतो तिथं आपण सुरक्षित नाही, आपण गुन्हेगारीशी सुरक्षित नाही, सुरक्षित पुणे राहिलं नाही. खड्डेमय रस्ते, खड्डेमय प्रदूषणमुक्त पुणे, प्रदूषण पुणे, अशा परिस्थितीचा हे सगळा विषय हा एक प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये पुणे शहराच्या आजूबाजूला आपल्याकडे MIDCचं आश्वासन आत्ता पण आपल्याला दिलेलं बऱ्याच वेळा बघितलं आहे. निवडणूक आले की मोदी साहेबांनी बी आश्वासन दिले. मग भोर असेल आमच्या भोरला MIDC देतो म्हणले, पण तिथे MIDC न देता अजूनही तो विषय प्रलंबित आहे. आणि असे सगळे आणि त्याच्यामध्ये युवकांना रोजगार मिळणार आहे. फक्त विरोधी पक्षाचा आमदार आहे, काँग्रेस पक्षाचा आमदार आहे म्हणून आपल्याला करायचं नाही, अशा पद्धतीचं जी त्यांची पद्धत आहे. तो एक आमचा प्रश्न आहे की MIDC भोरमध्ये झाली पाहिजे. त्याच्यामध्ये पुरंदर किल्ल्याचं पर्यटन विकासाचं काम आहे आणि त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष दुर्लक्ष करण्याचं काम यांनी केलं आहे. आज करोडो रुपये आपण किल्ले संवर्धनासाठी देतो आहे, पण जिथं छत्रपतींचं सुरुवात झाली त्यांनी छत्रपतींचा त्या ठिकाणी अनेक लढाई जिंकल्या. आपली अस्मिता आहे, आपलं सर्वांचं ते महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि अशा ठिकाणी आज पुरंदरला त्यांनी पैसे दिले नाहीत, त्याचं पर्यटनाच्या विकासासाठी त्यांनी काही करत नाहीत. कारण तिथं काँग्रेसचा आमदार आहे आणि मग काँग्रेसच्या आमदाराच्या तिथं मग त्यांना तो बी दोष आहे, मनामध्ये राग आहे प्रचंड आणि या प्रचंड रागामध्ये तिथं पैसे टाकत नाही. आम्ही आता आमदार आहेत, आमच्यासाठी नका देऊ, पण कमीत कमी आमच्या अस्मितेसाठी द्या, आमच्या नागरिकांसाठी द्या, आमच्या पायाभूत सुविधांसाठी द्या, आमच्या युवकांसाठी द्या. ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करून वेळेत म्हणजे आज पत्रकार परिषद घेतली आणि उद्या विषय संपला ना, आज जनतेसमोर आम्ही हा विषय घेऊन जाणार आहे आणि हा विषय घेऊन जाण्याचे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी आमच्या मग भोर असेल, आमचं पुरंदर असेल. आपण आता दुसरा विषय 10वा विषय ITEC कंपनी खराब असल्याचे कारण सांगून पुणे बाहेर गेले. हे तुम्ही मागेही प्रश्न विचारला होता, आपल्याला माहिती आहे. आणि नुसतंच ITEC नाही, ट्रॉफिक जाम आहे, त्यांना सुविधा नाहीत. अनेक ज्या शासन त्यांच्याकडून टॅक्सेस घेते आणि ह्या टॅक्सेस घेऊनसुद्धा त्यांना सुविधा न मिळाल्यामुळे ह्या सगळ्या कंपन्या पुण्याच्या बाहेर चालल्यात आणि ह्याचा द्वेष सगळा सरकारचा आहे, केंद्र सरकारचा आहे. आता आपण बघितलं असेल ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडला छत्रपतींच्या पुतळ्याचं पायाभरणी झाली, पुतळा बसवायची वेळ आली आणि त्या ठिकाणी परत असं आलं की तो पुतळा सगळ्या इमारतीकडनं झाकल्या जातो आहे आणि म्हणून तो पुतळा काढून आता दुसरीकडे बसवण्याचं दुसरं टेंडर काढलं आहे, हे आपल्याला माहिती असेल. आणि त्याचा ठेकेदार हा आपण जो पुतळ्याचं उद्घाटन केलं ना की लोकल ठेकेदार, ड्रेनेजचा ठेकेदार, त्याला कुठली माहिती नाही असा गावडे नावाचा ठेकेदार आहे. म्हणजे त्याचं अण्णा गावडे असू शकतो काय, पण हा ठेकेदार ड्रेनेजचा ठेकेदार काम करतो आहे आणि करोडो रुपयाचे पैसे त्यांनी खिशात घातलेत. तो पुतळा बदलायची वेळ पलीकडे आली, अशी परिस्थिती आहे. आणि तिसरा एक प्रश्न महत्त्वाचा आहे की तो गांभीर्याने तुम्ही घेतला पाहिजे. जे आपलं वडूल आता उद्घाटन होतं आहे तो ठेकेदार बी तोच आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं तो ठेकेदार जो मॅनेज करून आणला आहे त्याच्यामध्ये 100 कोटीपेक्षा जास्त त्या कामाचं टेंडर, तो ठेकेदारची तपासणी करा. तो ठेकेदार बी लोकल ठेकेदार आहे, त्याला कुठलंही त्याच्यामध्ये ज्ञान नाही आहे की पुतळा कसा बसवला पाहिजे, त्याचा चौथारा कसा बसला पाहिजे, त्याला कुठला आकार दिला पाहिजे. तो ठेकेदारसुद्धा एका आमदाराचा ठेकेदार आहे आणि त्याची कामं तुम्ही बघितली तो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. आज संभाजी महाराजांच्या अस्मितेला
हा भ्रष्टाचार करणारा ठेकेदार जाणार आहे आणि हा ठेकेदार कोणाचा आहे ह्याचाही शोध मोदी साहेबांनी घेतला पाहिजे. नाहीतर ती जी आत्ता पुतळ्याची परिस्थिती झाली तीच परिस्थिती त्या ठिकाणी घडवणार आहे आणि ह्याची तपास झाला पाहिजे. आता आम्ही आमचे अध्यक्ष आहेत, आम्ही त्याच्यावर बी त्यांच्याशी चर्चा करू. वेळ पडलं तर वडूलासुद्धा आम्ही जाऊन आमची भूमिका, आमची अस्मिता, आमचं जे तेजस्वी आमचा विचार असणारे छत्रपती त्यांच्या ठिकाणी जर भ्रष्टाचारी माणूस जाऊन काम करणार असेल आणि जे काम 10 रुपयाचे त्या कामाला 20 रुपये म्हणजे त्यामध्ये बी ते आमदार मॅनेज करून त्यामध्ये बी पैसे घातात अस्मितेमध्ये आमच्या, हे मोदी साहेबांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. नाही ते उत्तर आम्ही आता मोदी साहेबांनी नाही दिलं तर प्रशासनाच्या अधिकाऱ्याचं मनगड धरून आम्ही त्याला उत्तर विचारल्याशिवाय राहणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली.